हॅलो, आवाज येतो माझा? येस मॅम. ओके. सो आज आपण CSS चा पुढचा पार्ट घेणार आहे. मी ऍक्च्युली थोडी कालची रिव्हिजन पण घेईल आज. ठीक आहे. सो त्याच्या आधी सगळ्यांना यूट्यूबची लिंक भेटली का? मेल आला असेल तुम्हाला. कोणाला नाही भेटली आहे मेलमध्ये किंवा नाही कळलंय कसं? ओके, कसं चेक करायचं वगैरे मी स्टिल तुम्हाला एकदा सांगते. ठीक आहे. स्क्रीन दिसते माझी. ओके. सो तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये दिसलंच असेल. म्हणजे सी इथे जायचं, हे आयकॉन्स दिसतात सगळे आणि इथून डायरेक्ट तुम्ही गुगल क्लासरूम मध्ये जाऊ शकता. ठीक आहे. इथे क्लासरूम दिसतोय, तर इथे मला माझे सगळे गुगल क्लासरूम्स दिसतील. ठीक आहे. हे आर्यभट्टचं आहे. तर आता मी ही जी क्वेश्चन बँक आहे, ठीक आहे, तुम्हाला दिलेली, ती बघत चला रोज, बिकॉज मी डे वाईज अपडेट करते सगळं. ठीक आहे. कालपर्यंत लिहिली आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की एखादा क्वेश्चन मिसिंग आहे वगैरे, तर तुम्ही ग्रुपमध्ये टाकू शकता. ठीक आहे ना. हे कालचं जेवढं CSSचं झालंय तेवढं पूर्ण मी क्वेश्चन सगळे कव्हर केले. बट जस्ट तुम्हाला वाटलं इन केस की एखादा टॉपिक नाही कव्हर झालाय वगैरे, तर तुम्ही मला सांगू शकता, मी ऍड करेल. ठीक आहे. तुम्ही नाही करू शकत इथे ऍड, मी ते ऍक्सेसने दिलंय. सो एवढं कळलं. याच्यानंतर मी कालचा जो कोड होता आपला, तो पण इथे फाईल शेअर केली. ठीक आहे, गुगल ड्राईव्ह वरती. सो आता तुम्ही ऍक्च्युली मी झिप फाईल केली आहे, तर तेवढं डाउनलोड करून बघा कोड. जर तुम्हाला लाईक डाऊट आलाच तर ठीक आहे. कळलं असेल तर एवढी काही गरज नाही, बट जस्ट मी एक टाकून ठेवलंय. ठीक आहे, गुगल क्लासरूम मध्ये. अजून एक तुम्हाला अपडेट्स मध्ये आलं असेल असं यूट्यूबचं, आर्यभट्टचं. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघू शकता इथून, ऍक्सेस भेटतो डायरेक्ट. कळलं? कोणाला नाही भेटलं असं काय आहे का? आणि हा, अजून एक, ऍक्च्युली 2-3 जणांनी क्लासरूमचं इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट नाही केलंय. दाखवते मी कोण येते. 2-3 जण. ऍक्च्युली ते सगळं दिसतं. सो आर्यभट्ट, क्लासवर्क पीपल. ठीक आहे. सो आता एवढ्यांना इन्व्हिटेशन दिलंय. माधुरी, विवेक, सुषमा आणि ओके, हा चिरंजीवी आहे, दिनेश यांनी इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट नाही केलं. ऍक्सेप्ट केल्याशिवाय तुम्हाला हे दिसणार नाही. सो लगेच करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्याचा ऍक्सेस भेटेल. हे क्वेश्चन बँक वगैरे बघता येईल. मी डेली कोड वगैरे टाकत जाईल तर ते कळेल. कोणाला काही डाऊट आहे की कळलं नाही? विजिबल. ठीक आहे, कळलंय. कोणी ऍक्सेप्ट नाही केलं, लगेच मेल मध्ये जाऊन चेक करा, तुम्हाला आलं असेल. आर्यभट्ट IT स्कूलचं. किंवा तुम्ही क्लासरूम मध्ये जरी गेले ना, तरी तिथे तुम्हाला दिसेल. फक्त ऍक्सेप्ट करायचं आहे. जस्ट एवढं करा. होत नसेल तर सांगा. ठीक आहे. माधुरी, कळलं? हो. सो आता आपण काय करू, आजच्याला स्टार्ट करू. कालचं थोडं परत रिवाइज करू. सो मी काय करणार आहे, मन मध्ये CSS मध्ये न्यू फोल्डर. हे तुम्हाला माहिती ना झिप फाईल कशी तयार करता. ऍक्च्युली मी ते मला अपलोड करायची होती क्लासरूम मध्ये म्हणून केलेली. सो जर तुम्हाला एखादा फोल्डर सेंड करायचंय कोणाला, फोल्डरची साईज खूप जास्त आहे, तर राईट क्लिक करून कस्टमाइज दिस फोल्डर करू शकता तुम्ही. ठीक आहे, जसं तुम्हाला वाटेल तसं. सो आता आपण नेक्स्ट डे 6 साठी करू.
डे 6. ठीक आहे, राईट क्लिक, ओपन विथ कोड. ठीक आहे, आता आपण इथे काय करणार आहे, न्यू फाईल सेव्ह करू, index.html. ठीक आहे, एमएट ॲब्रिव्हिएशन ने आपला कोड आहे. आता हे काय, CSS, इथे मी टायटल दिलं CSS ट्युटोरियल 2. ठीक आहे, आता आपण काल बघितलं होतं सगळं, पण जस्ट मी एक फास्ट सांगते तुम्हाला की CSS इन्क्लूड, आता आपण इथे सगळी स्टायलिंग वगैरे करणार आहे, तर CSS इन्क्लूड करायचे 3 टाइप्स आहे. एक तर आपण इथेच डायरेक्ट स्टाईल टॅगने लिहू शकतो स्टायलिंग ह्या टॅगमध्ये. ठीक आहे, ब्राउझरला कळून जाणार आहे की याच्यामध्ये जे पण काही कोड लिहिला आहे तो CSSचा आहे. एक तर असं करू शकतो. दुसरा वे काय की सेपरेट फाईल तयार करतो आपण, सेपरेट फाईलमध्ये CSSचा कोड लिहितो. सो आता आपण जस्ट सध्यासाठी स्टाईल इथेच ठेवूया. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, div क्लास करणार आहे. आता मला क्लासचं नाव काय द्यायचं आहे, सपोज फर्स्ट द्यायचं आहे, तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं div डॉट फर्स्ट आणि एंटर प्रेस करायचं, आपल्याला लगेच सिंटॅक्स येतो. ठीक आहे, आता याच्यानंतर मी काय करणार आहे, div डॉट, सपोज अजून एक क्लास, डॉट म्हणजे काय, डॉट का देते मी, कारण मला क्लासचं नेम द्यायचं आहे, राईट. सो डॉट सेकंड. सो माझं काय, हे काल बघितलं होतं, प्रॅक्टिस केली असेल सगळ्यांनी. आता सपोज मी याच्यात टेक्स्ट काहीच नाही लिहित. ठीक आहे, आपण स्टायलिंग करून बघू. आता मला याला स्टाईल करायचं आहे, तर हा काय, क्लास फर्स्ट आहे. ठीक आहे, सो क्लास आहे, तो मी त्याला स्टायलिंग कशी देईल, डॉट फर्स्ट कर्ली ब्रेसेस. आता सपोज मी याला बॅकग्राऊंड कलर दिला. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर सपोज दिला, कोणता पण चूज करू शकतो. याच्यावरती होवर केल्यावरती तुम्हाला लाईट बॅकग्राऊंड भेटेल, तुम्ही कोणतं पण चूज करू शकता. ठीक आहे, हे झालं. आता सपोज मला सेकंडला द्यायचं आहे, सो क्लास नेम आपला सेकंड आहे. ठीक आहे, सेकंड. ओके, हे क्लास नेम, ते याला द्यायचं आहे मला बॅकग्राऊंड कलर. ॲक्च्युली मी असं फक्त BG टाईप केलं तरी मला सगळं ऑटो रिकमेंडेशन येत आहे. ओके, VS कोडमुळे. सो बॅकग्राऊंड कलर केला मी, सपोज रेडमध्ये घेऊ आपण, हॉवर केलं, सपोज एखादा फेड कलर चूज केला. ठीक आहे, इथे मला त्याची RGB व्हॅल्यू दिसते. सो तुम्ही कोणतं पण लिहू शकता. काल आपण बघितलं होतं, हेक्स कोड पण दिसतो, RGB पण दिसतो, डायरेक्ट कलर पण दिसतं. ठीक आहे, आता आपण याला काय करणार आहे पहिले. ठीक आहे, आपण डायरेक्ट बघू शकतो याचं आउटपुट. ओके, मी रनच नाही केलं. गो लाईव्ह करायचं किंवा राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ओके, आपण इथे काय करू, आधी हाईट विड्थ देऊ. सपोज मी दिला 500 पिक्सेल अँड विड्थ दिली, विड्थ पण दिली 500 पिक्सेल. हे ॲक्च्युली लर्न नाही करायचं, जस्ट एक रॅन्डम व्हॅल्यू आहे. हाईट दिली 500 पिक्सेल, सेम दिली, विड्थ पण 500 पिक्सेल. ठीक आहे, दिसतं तुम्हाला, हे कलर्स आले आपले. आता मला काय पाहिजे, ही मार्जिन नको आहे, राईट. हे जे व्हाईट दिसतंय ना, ते काय आहे, मी दिलं नाहीये काही तरी पण काय आहे, कारण हे डिफॉल्ट मार्जिन आहे, राईट. काल आपण बघितलं होतं की म्हणजे तुम्ही कोणतं पण पेज घ्याल, डायरेक्ट डिझाईन कराल, डायरेक्ट टेक्स्ट लिहिला तरी तो डायरेक्ट एकदम त्याला लागून नाही स्टार्ट होत. ठीक आहे, थोडा स्पेस सुटतो, तर ते काय असतं, डिफॉल्ट असतं. सो आपण मला डायरेक्ट जर पूर्ण थ्रू आउट पाहिजे असेल, तर काल मी सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं,
युनिव्हर्सल सिलेक्टर, याला ऍक्च्युली काय बोलतात, युनिव्हर्सल सिलेक्टर. म्हणजे ते काय होईल, पूर्ण तुमच्या पेजला सेम स्टायलिंग होईल. पूर्ण जेवढे पण इलेमेंट असतील इन्क्लुडिंग तेवढे सगळे सेम स्टाईल अप्लाय होईल त्याला. आता मला काय करायचंय, मार्जिन काय करायची आहे, 0 द्यायची आहे. ऍक्च्युली M-0 लिहिल्यानंतर हे यायला हवं, बट नाही येते इथे. ठीक आहे, मार्जिन मला सपोज 0 द्यायची. ठीक आहे, म्हणजे गॅप काहीच सुटला नाही पाहिजे. आणि पॅडिंग पण 0 सपोज. ठीक आहे, आता आपण बघू गॅप दिसतोय का, दिसतोय, नाही दिसत आहे, राईट. आता मला ओके, सो आता मार्जिन आणि पॅडिंग मधला मी डिफरन्स सांगितला होता. मार्जिन म्हणजे काय, की तुम्ही स्टार्ट करता तो गॅप दिसत होता व्हाईट तो. आणि पॅडिंग म्हणजे आपण जेव्हा सपोज लिहू इथे डिव मध्ये, दिस इज माय फर्स्ट क्लास. ठीक आहे, हे लिहिलं सपोज मी. आता इथे तुम्हाला दिसतंय की एकदम लाईक त्याला लागूनच आलंय, राईट. कारण मार्जिन कशासाठी होती, याच्यासाठी पूर्ण कलरसाठी, ह्या ब्लॉकसाठी, पूर्ण ह्या डिव्हसाठी. ठीक आहे, पॅडिंग म्हणजे काय, की त्याच्यामधून टेक्स्ट कधी स्टार्ट होणार आहे, आपला कॉन्टेंट कधी स्टार्ट होणार आहे, तर ते पण मी 0 दिलंय. आता सपोज तुम्हाला मार्जिन आणि पॅडिंगचा डिफरन्स दाखवते. मार्जिन तर 0च आपले. ठीक आहे, मी हे वाढवलं सपोज 20 पिक्सेल. ठीक आहे, हे दिसतंय तुम्हाला मध्ये आलेलं, राईट. म्हणजे काय झालं, आपला जो लाईक डिव क्लास आहे त्याची काय झाली, म्हणजे युनिव्हर्सल सिलेक्टर आहे, राईट आपला. त्याच्यामुळे डिव क्लासला पण पॅडिंग आली आणि तुमच्या टेक्स्टला पण पॅडिंग आली. ठीक आहे, सो आपण ते रिमूव्ह करून टाकू, 0च ठेवूया. हे तर काल सांगितलं होतं मी. आता आपल्याला हे बघायचं आहे की जर मिड डिव, ठीक आहे, आपण इथे याला पण टेक्स्ट, दिस इज माय सेकंड क्लास, इथे टेक्स्ट येऊन जाईल. ठीक आहे, सेकंड क्लासचा. सपोज मी असं केलं. ठीक आहे, आता मला काय पाहिजे, सपोज हे दोन्ही ना शेजारी शेजारी पाहिजे मला. हे काय येत आहे, एका खाली एक येत आहे, एका खाली एक काय येत आहे, कारण डिव काय आपला ब्लॉक एलिमेंट आहे. ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं होतं, ब्लॉक एलिमेंट म्हणजे की तो पूर्ण विड्थ लाईक ऑक्युपाय करतो. आता सपोज मी इन्स्पेक्ट एलिमेंट केलं आणि बॉडीमध्ये जर गेले, तर मी हा फर्स्ट क्लास सिलेक्ट केला ना, तर हे काय होतं, सर इथे कर्सर नेल्यानंतर पूर्ण तुमची विड्थ सिलेक्ट होते, राईट, डिव फर्स्ट क्लासची पूर्ण. जर मी सेकंड केला तर तो पूर्ण ऑक्युपाय करेल, कारण काय डिव काय ब्लॉक एलिमेंट आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला याला काय द्यावं लागेल, सपोज मी इथे देते एक नवीन लाईक प्रॉपर्टी शिकू आपण, डिस्प्ले, इथे ते ब्लॉक. ठीक आहे, आता याच्यात इनलाईन पण असेल, आपण इनलाईन करून बघू. ओके, इनलाईन म्हणजे काय, जेवढा कॉन्टेंट आहे तेवढंच दिसेल तुम्हाला फक्त, राईट. दिसतंय, फक्त तेवढाच ब्लॉक झाला तो, बरोबर. आता सपोज मी याला केलं डिस्प्ले इनलाईन, त्याचं पण तेवढंच येईल आणि तो शेजारी पण येईल. कारण काय झालं, हा इनलाईन केल्यामुळे काय झालं, म्हणजे जेव्हा आपण स्पॅन टॅग यूज करत होतो, राईट, तेव्हा पण काय होत होतं, जेवढा कॉन्टेंट लिहिला आपण तेवढंच सिलेक्ट होत होतं, राईट. आणि पुढचा जो स्पेस आहे तो पूर्ण रिकामा होऊन जाईल आणि जो टॅग असेल नेक्स्ट, जो आपल्याला नेक्स्ट टॅग द्यायचा असेल तो तिथे इन्क्लूड होईल. कळलंय सगळ्यांना. आता सपोज मी इथे दिलं न्यू टॅग दिला, सपोज एखादा क्लासचं नाव देऊ, थर्ड देऊ आपण, सपोज डॉट थर्ड. ठीक आहे, आता याच्यात मी दिलं दिस इज
माय थर्ड क्लास. ओके, तर तो काय येईल आपला खाली येईल. कारण खाली काय येईल, कारण आपण त्याला डिस्प्ले बाय डिफॉल्ट डिव्हचा काय असणार आहे, बाय डिफॉल्ट तो काय असतो, ब्लॉक एलिमेंट असतो राईट. त्याच्यामुळे तो डायरेक्ट खाली येणार आहे. आता मी याला दिलं सपोज थर्डला स्टायलिंग केली, थर्ड. ओके, डॉट थर्ड, कारण माझा क्लास येतो म्हणून डॉट दिला मी, आणि डिस्प्ले दिला इनलाईन. ठीक आहे, आला माझा इथे. म्हणजे काय झालं, इनलाईन मुळे काय होतं, तुमचं जेवढं कॉन्टेंट असेल तेवढंच. आता सपोज मी इथे लिहिलं लॉरेम 30. बघू आपण कसं येतंय. ओके, तुमचं जेवढं कॉन्टेंट आहे तेवढं येईल. लॉरेम 30 म्हणजे काय, शॉर्टकट असतो आपला, सांगितलं माहितीच आहे. आपल्याला हॉरिझॉन्टल स्क्रोल चेंज करायचं आहे तर टॉगल वर ड्रॅग, सेटिंगमध्ये जाऊन कमांड पॅलेट टॉगल वर ड्रॅग झालं. ठीक आहे, ठीक आहे, एवढं आपलं रॅन्डम जनरेट झालं. आता तो इथे आला, बरोबर, डमी टेक्स्ट आपला. आणि हे इनलाईनमुळे काय झालं, डिस्प्ले इनलाईन केल्यामुळे ते डायरेक्ट नेक्स्ट सुरू झालं आपलं, बरोबर. हे आपण काल बघितलं होतं. आता याच्यानंतर आपण अजून एक बघितलं होतं की सपोज आपण हे डिस्प्ले काढून टाकू इनलाईन. ओके, आपण इमेजचं करू आता. आता सपोज माझ्याकडे, आपण आधी इमेज घेऊ, ठीक आहे, डाउनलोड. आता सपोज ही इमेज आहे, मी घेतली, कॉपी, कोणती पण इमेज घेऊ शकता, डे 6 मध्ये पेस्ट. ठीक आहे, आली इथे इमेज. तर मला काय करायचं आहे, फर्स्ट जो माझा क्लास आहे, ठीक आहे, फक्त त्याच्या बॅकग्राऊंडला ती इमेज आली पाहिजे. ओके, बॅकग्राऊंड इमेज. ठीक आहे, डायरेक्ट सजेशन येईल. आणि आपल्याला इथे काय द्यावं लागतो, URL. आपण काय देऊ, hpy.jpg. ठीक आहे, बघूया आपण कसं येतंय. आला माझा जेवढा मी जेवढी हाईट आणि विड्थ दिली होती, बरोबर, कारण मी इनलाईन काढून टाकलंय डिस्प्ले, त्याच्यामुळे काय झालं, बाय डिफॉल्ट तो ब्लॉक झाला. आणि बाय डिफॉल्ट ब्लॉक झाल्यामुळे आपण हाईट आणि विड्थ दिली आहे, राईट, त्याने ती कन्सिडर केली. म्हणजे सेम हाईट आहे, सेम विड्थ आहे, म्हणजे काय, स्क्वेअर झाला तो, राईट. सो इथे तेवढ्या याच्यात आपल्याला ती इमेज दिसते. दिसली इमेज. तर सपोज मला बॅकग्राऊंड इमेज पोझिशन पाहिजे सेंटरला. ठीक आहे, हा सेंटर येतोय त्याचा. तर सपोज बॅकग्राऊंड, इथे सगळे एक 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 तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता तसं. अच्छा, फिक्समध्ये ॲक्च्युली फिक्समध्ये आपल्याला टेक्स्ट वगैरे जास्त लागेल. अटॅचमेंट फिक्स आपण हे बघू एकदा, MDN रेफरन्समध्ये मी तुम्हाला सांगते. म्हणजे बॅकग्राऊंड अटॅचमेंट काय असतं ॲक्च्युली. आता सपोज ही तुमची बॅकग्राऊंड इमेज आहे काहीतरी आणि हा टेक्स्ट आहे. सो आता स्क्रोल, जर बॅकग्राऊंड इमेज तुम्ही स्क्रोलमध्ये दिली, ठीक आहे, सो आता इथे तुम्ही स्क्रोल करताय तर काय होईल, इमेज स्टेबल राहील, तुमचा फक्त टेक्स्ट स्क्रोल होईल. ठीक आहे, आता ॲक्च्युली सपोज आपण काय करू, याला हाईट खूप जास्त देऊ, 1000 दिली सपोज मी. ओके, आणि लॉरेम
सपोज 300 केलं. हे दिसतं तुम्हाला, मी स्क्रोल करते तर इमेज फिक्स आहे. ठीक आहे, इमेज फिक्स आहे. ऍक्च्युली दिलं ओके, इमेज फिक्स. ओके, फिक्स दिल्यानंतर काय होतं, आपलं इमेज फिक्स आहे, राईट? कळतंय, दिसतंय सगळ्यांना? फिक्स्ड केलं. तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जातात तेव्हा बॅकग्राऊंड तुम्हाला एकदम फिक्स्ड वाटतं आणि सगळी टेक्स्ट मूव्ह होत असते, राईट? देन आता आपण अजून बघू शकतो याच्यात की स्क्रोल करून बघितलं सपोज आपण, हे ऍक्च्युली असं लक्षात ठेवायची गरज नाही. जेव्हा तुम्ही लिहाल ना बॅकग्राऊंड अटॅचमेंट, MDN रेफरन्स वरती जायचं आणि इथे बघू शकता तुम्ही, राईट, डिझाईन करताना. कारण एवढं कोणीच लक्षात नाही ठेवत, किती पण प्रॅक्टिस झाली तरी लाईक CSS खूप फास्ट आहे. सो असंच सगळे MDN रेफरन्स करून बघू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बॅकग्राऊंड अटॅचमेंट लाईक काय असतं, पोझिशन काय असतं. ठीक आहे, आता सपोज मी केलं स्क्रोल. स्क्रोल जर केलं तर ते गेलं. ओके, स्क्रोल केल्यानंतर काय होईल, आपला साधा स्क्रोल असतो तोच. स्क्रोल सोबत लाईक सगळं वेब पेज वरती जाईल, सगळं वेब पेज खाली येईल. देन आपण बघू अजून कोणतं असतं. इथेच बघू, ऍक्च्युली त्यांनी डेमो दिलाय तो. स्क्रोल फिक्स्ड, राईट? टेक्स्ट सगळं होतो. लोकल मध्ये काय होतं, दोन्ही पण मूव्ह होतं. हे लोकल स्क्रोल, स्क्रोल लोकल. ठीक आहे, याच्यात ही इमेज त्यांनी फिक्स केलेली. सो एकदा लोकल करून बघूया आपण. ठीक आहे, दिसतंय, कळतंय सगळ्यांना? याच्यात ऍक्च्युली असं लक्षात ठेवायचं काहीच नाही, फक्त तुम्हाला पोझिशन म्हणजे काय, इमेजची पोझिशन काय असणार आहे, तुमची बॅकग्राऊंड अटॅचमेंट काय असणार आहे. आता सपोज ना मी विड्थ पण जास्त दिली, 1000 पिक्सेल. ठीक आहे, माझी इमेज बरोबर सेंटरला आली. आता मी सपोज इथे दिलं इमेज पोझिशन राईट दिलं, सपोज थोडा राईटला शिफ्ट होईल. दिसतंय सगळ्यांना? सेंटरच बेटर आहे. आता सपोज मी इथे टाकलं बॅकग्राऊंड रिपीट. सपोज आता मी नो रिपीट टाकलंय तर मला एकच दिसेल इमेज नो रिपीट टाकल्यावरती. म्हणजे काय झालं, आपलं नो रिपीट टाकल्यावरती त्याने बरोबर त्याला सेंटरला घेतला. आणि हा कलर का दिसतोय आपल्याला, कारण आपण बॅकग्राऊंड कलर हा सेट केलाय. कळतंय सगळ्यांना? आता बॅकग्राऊंड, आता तुम्हाला जास्त लवकर लक्षात येईल. इथे जर मी बॅकग्राऊंड पोझिशन जी आहे ती राईट टाकली, ठीक आहे, राईटला आली. ठीक आहे, इथे काय आपलं ऍक्च्युली बॅकग्राऊंड कलरमुळे तुम्हाला हा कलर दिसतोय. आता मी लेफ्ट टाकली तर लेफ्ट येईल. ठीक आहे, असं येईल. आता सपोज मी हे नो रिपीट केलंय. ओके, रिपीट म्हणजे काय, ऍक्च्युली तुम्हाला इमेज रिपीट करायची का ते असतं. आता सपोज मी इथे रिपीट X लिहिलं, सॉरी, रिपीट X सपोज. बघू आपण कसं होतंय. ठीक आहे, ती इमेज काय झाली पूर्ण. हे ऍक्च्युली तुम्हाला इमेजचं दिसतंय का, म्हणजे आता जर आपण सपोज सेपरेट इमेज बघितली ना, ती तिचा बॅकग्राऊंड व्हाईट आहे त्याच्यामुळे जास्त लक्षात नाही येते. बट ओके,
सपोज ही इमेज बघता आपण, इथे टेक्स्ट दिसतं तुम्हाला, म्हणजे ही इमेज काय होईल होते ऍक्च्युली एक्स मध्ये रिपीट होते. ठीक आहे, एक्स ऍक्सिस मध्ये. कळतंय सगळ्यांना? म्हणजे जर तुम्हाला रिपीटेड इमेजेस पाहिजे असतील तर सपोज मी हीच घेतली. ऍक्च्युली त्याच्यासाठी ना ते सांगण्यासाठी छोटी इमेज पाहिजे एखादी साईजने, लाईक ओरिजिनल साईज. आता आपण हे करून बघू एकदा ट्राय. डेस्कटॉप वरती मी गेले, CSS मध्ये ही न्यू इमेज टाकून बघू आपण. ह्युमन ब्रेन. ओके, हे टॅग्स बंद करते. तर ही आली ना, याचं नाव खूप मोठं आपण रिनेम करू. HB ठेवलं सपोज, आणि मी ते रिनेम करते, किंवा आपण ह्या ब्लॉकला देऊ इमेज. ठीक आहे, सेकंड डिव्हला देऊ बॅकग्राऊंड इमेज. बॅकग्राऊंड इमेज URL. ठीक आहे, URL मध्ये hb.png जे एक्सटेन्शन आहे तेच द्यायचं. आता आपण बघू आउटपुट कसं येतंय. ठीक आहे, हे काय झालंय, तुमची जी इमेज आहे ना ती खूप छोटी आहे, राईट. सो ती काय झाली, रिपीट झाली बाय डिफॉल्ट. आता सपोज आपण हे वरचे जे केले आहेत ना ते इथे सगळे करूया. बॅकग्राऊंड अटॅचमेंट. ठीक आहे, बॅकग्राऊंड अटॅचमेंट सपोज लोकलच केलं, जे टेक्स्ट साठी ऍक्च्युली टेक्स्ट आणि इमेज असेल तर. आणि बॅकग्राऊंड रिपीट, BG रिपीट दिसतंय, BG रिपीट. तर मी काय केलं, नो रिपीट केलं. सपोज नो रिपीट केल्यामुळे काय येईल, मला एकच इमेज दिसेल. दिसतंय इथे. आणि हा कलर का दिसतोय, कारण आपण तो बॅकग्राऊंडला दिलाय. कळलं का? आता मी हे सेंटर केलं, सपोज बॅकग्राऊंड पोझिशन सेंटर. तर ते सेंटरला येऊन जाईल त्या ब्लॉकच्या. आली सेंटरला, दिसतंय सगळ्यांना. म्हणजे याच्यावरून तुम्ही ऍक्च्युली अजून एक्सप्लोअर करू शकता, तुम्हाला जसं हवं तसं देऊ शकतात, डिझाईन करू शकतात. आता मी ते रिपीटचं सांगते तुम्हाला. आपण थोड्या वेळ कमेंट करू. नो रिपीट केलं तर, राईट. नो रिपीट केल्यामुळे काय झालं, आपल्याला एकदाच इमेज आली. आता मी सपोज रिपीट एक्स केलं तर मी सांगितल्याप्रमाणे फक्त एक्स ऍक्सिसला ती इमेज रिपीट होईल. झाली इमेज रिपीट एक्स ऍक्सिसला. कधी कधी तुम्ही फुटरला बघता तसं वेबसाईटच्या खाली सेम इमेज रिपीटेड असते. सो ते लाईक ओके हे करतात एक्स रिपीट. सपोज मी वाय केलं, वायला काय होईल, वाय ऍक्सिस म्हणजे काय, व्हर्टिकली रिपीट होईल. दॅट्स इट, व्हर्टिकली झाली, राईट. इझी एकदम. याच्यात काय असं अवघड नाही. म्हणजे आता अजून काल आपण अजून एक बघितलं होतं. आता सपोज मी याला हाईट दिली, याला पण मी ऍक्च्युली रिपीट का केलं, कारण काल खूप जास्त न्यू आपण ॲट्रिब्यूट शिकलो, CSSच्या व्हॅल्यूज शिकलो, म्हणून मी रिपीट करते, लाईक सवय होण्यासाठी. आता सपोज मी हाईट दिली 500 पिक्सेल. ठीक आहे, विड्थ दिली, विड्थ पण दिली सपोज 1000 पिक्सेल दिली. अँड बॅकग्राऊंड कलर BG, लगेच मला आलं BG कलर, सपोज दिला ॲक्वा. ठीक आहे, हे झालं. आउटपुट बघू आपण एकदा. हां, आता हे का असं आलंय, हे एवढंच का आलं, कारण आपण फक्त एवढाच कॉन्टेंट लिहिलंय, दिस इज माय थर्ड क्लास. आणि इथे काय लिहिलंय, डिस्प्ले इनलाईन. डिस्प्ले इनलाईन लिहिल्यामुळे ते काय झालं, तेवढंच लाईक इनलाईन कॉन्टेंट झालं. म्हणजे जेवढा तुमचा कॉन्टेंट आहे तेवढ्याला स्टायलिंग अप्लाय झाली. सो आपण काय करणार आहे,
याला कमेंट करू. ठीक आहे, आपल्याला पूर्ण ब्लॉक हवा आहे, हाईट विड्थ साईज. तर आता आपला ब्लॉक आला. ठीक आहे, काल आपण अजून एक गोष्ट शिकलो होतो, ती म्हणजे त्याला सपोज आपण बॉर्डर दिली. तर बॉर्डर मध्ये काय असतं, पहिले बॉर्डरची थिकनेस द्यायची. आता सपोज मी 2 पिक्सेल दिली, देन नंतर त्याची स्टाईल. आता मी सॉलिडच दिली सपोज. ओके, अँड कलर दिला ब्लॅक. याच्यात 3 ॲट्रिब्यूट्स द्यायचे असतात. ठीक आहे, सॉरी 3 व्हॅल्यूज द्यायच्या असतात. सो आता आपण बघू. ठीक आहे, आली तुम्हाला. आणि हे इथे दिसतंय तुम्हाला, राईट? CSS चा कोड, मार्जिन, सेकंड क्लास. आता मी सेकंड ऍक्च्युली सिलेक्ट केलाय. थर्ड क्लासचं थर्ड क्लासचं दिसेल, राईट? इथे सेम कलर दिसतोय तुम्हाला. आणि डिस्प्ले इनलाईन का इरेज झालंय, कारण मी ते कमेंट केलंय. आधी होते ते. आता सपोज मी इथे सिलेक्ट केलं तर लगेच माझं इनलाईन झालं, राईट? अनसिलेक्ट केलं. आता मी हाईट सपोज 500 काढून टाकली, ते हाईट डायरेक्ट कॅन्सल होईल. कळलं? फक्त विड्थ राहिली 1000 पिक्सेल. कळतं? म्हणजे इथे जर तुम्हाला काही चेक वगैरे करायचं असेल, दाखवायचं असेल, इथे तुम्ही करू शकता. मी सेकंड क्लासचं पण करू शकते. वाय ॲक्सिसचं सपोज मी कॅन्सल केलं तर ते बाय डिफॉल्ट ज्या इमेज, बाय डिफॉल्ट ॲक्च्युली काय होतं की तुमची इमेज जेवढ्या साईजची असेल ना ओरिजिनल, तेवढं ऑक्युपाय होतं आणि बाकीचा जो उरलेला स्पेस आहे त्याच इमेजने रिपीटेड होतं. म्हणून मी काल तुम्हाला लाईक म्हणत होते की सपोज आता स्मॉल साईजची इमेज असली तर ते कसं रिपीटेड होतं ते दिसण्यासाठी कळतं आपल्याला ॲक्च्युली. सो एवढं कळलंय, याच्यात काही हार्ड नाही. कोणाला काही डाऊट आहे प्लीज विचारा. असेल तर ते तुम्ही चेक करू शकता सगळं. ओके, आपला डिस्प्ले. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट आहे का? इथपर्यंत कळलं? इझी होतं? कळलंय सगळ्यांना? अंडरस्टूड? एकदा मेसेज टाका मला, म्हणजे कळेल मलाही. आवाज येतोय ना? ओके ओके, असाच रिप्लाय देत राहा, म्हणजे मला पण कळत जाईल. मला कसं काय कळणार आहे तुम्हाला आवाज येतोय नाही ते कळतंय? ओके, सो इथपर्यंत तर इझी आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना इमेजेसचं. आता आपण बघू टेक्स्ट बद्दल. ठीक आहे, सो आपला टेक्स्ट सपोज आपला टेक्स्टला डेकोरेट करायचं आपल्याला सपोज. ठीक आहे, तर आपण ते जाऊया ट्युटोरियल 2 मध्ये. ओके, ही आपली टेक्स्ट होती. तर याच्यात अजून काल मी तुम्हाला एक सांगितलं होतं की कलर काय असतं. कलर म्हणजे तुमचा टेक्स्ट कलर असतो, राईट? आता इथे बॅकग्राऊंड व्हाईटच आहे त्या इमेजचं. सो सपोज मी घेतलं ब्राऊन, घेऊया, तर मला काय दिसेल? ब्राऊन दिसेल सगळं, राईट? आता मला काय करायचं आहे, टेक्स्टला डेकोरेट करायचं आहे. लाईक सपोज अंडरलाईन करायचं आहे मला. टेक्स्ट डेकोरेशन येत आहे. ठीक आहे, टेक्स्ट डेकोरेशन मध्ये मी सपोज इथे दिसतं अंडरलाईन. सगळ्या टेक्स्टला आलं, राईट? आणि अंडरलाईन जनरली कशाला असते? लिंकला असते, आपण बघतो तर. सो जनरली द्यायची नसते, बट जस्ट एक सांगते मी. आता तुम्ही इथे बघितलं अंडरलाईनचं बघताना डॅश वगैरे खूप सारे ऑप्शन्स आहेत, राईट? सो ते एक्सप्लोअर करू शकता तुम्ही. डॅश ॲक्च्युली मे बी आला नसेल. टेक्स्ट डेकोरेशन अंडरलाईनसाठी आपण यूज करू शकतो, बट जनरली साधाच टेक्स्ट असतो. तुम्ही असं बघितलं नसेल पूर्ण पॅरेग्राफ आहे, पूर्ण पॅरेग्राफला अंडरलाईन आहे वगैरे. तर एखादा वर्ड
म्हणजे आपण बघितलं होतं अंडरलाईन केव्हा देतो आपण की इम्पॉर्टन्स वगैरे असेल एखाद्या वर्डचं तेव्हा. सो हे टेक्स्ट अंडरलाईन. ठीक आहे. याच्यानंतर आता आपला सपोज हा टेक्स्ट आहे आणि मला सगळा टेक्स्ट आता इथे दिसतंय तुम्हाला फुल स्टॉप नंतर प्रत्येक वर्ड काय आपण अंडरलाईन काढून टाकू. हे मी कमेंट करते. फुल स्टॉप नंतर तुम्हाला काय दिसतं प्रत्येक वर्ड लाईक एक स्टँडर्ड काय असतं लाईक फुल स्टॉप नंतर फर्स्ट जे लेटर असतं ते आपलं काय असतं कॅपिटल असतं. आता तुम्हाला सगळं एकदम लोअर केस मध्ये पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही काय यूज कराल टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. ओके. सो इथे येतं कॅपिटलाइज लोअर केस अप्पर केस. ओके. सो मी लोअर केस केलं सगळं. ठीक आहे. झालं. डॉट नंतर पण फर्स्ट जो वर्ड आहे तो काय झाला फर्स्ट जो लेटर आहे तो काय झाला स्मॉल झाला. म्हणजे A to Z तुमचा फर्स्ट पण दिस पासून इथपर्यंत सगळं स्मॉल झालं. राईट. हे मी थोड्या काढून टाकते पण स्टँडर्ड साईज वर येऊ. ठीक आहे. हे झालं. हे कळलं. तर याच्यानंतर सपोज मी अप्पर केस केलं सगळं अप्पर केस होऊन जाईल. दिसतंय. आता स्टँडर्ड मला परत पहिल्यासारखं ठेवायचंय तर काय होईल कॅपिटलाइज म्हणजे काय तुमचा प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर आहे तो काय होईल कॅपिटल होऊन जाईल. प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर दिसतंय. जितके पण वर्ड्स लिहाल त्याचा फर्स्ट लेटर कॅपिटलाइजने. ठीक आहे. मोस्टली कॅपिटलाइजने लोकांना वाटतं कॅपिटल याच्यात येईल बट तसं नाही आहे. आता मी लोअर केस लिहिलं सपोज. ठीक आहे. अँड याला कमेंट करते मी. आता मला जो टेक्स्ट आहे आता सपोज आपला हा जास्त टेक्स्ट आहे ॲक्च्युली. आपण सपोज हा सेकंड क्लास घेऊ. ठीक आहे. सेकंड क्लासमध्ये रिपीट वायने ठेवायचं मला नो रिपीट ठेवायचंय. मला इमेज एकदाच दिसली पाहिजे आणि तिची पोझिशन पण सेंटर ठेवायची. माझी सेंटरला एकच इमेज दिसेल. ठीक आहे. दिसते. आता मला या टेक्स्टची अलाइनमेंट चेंज करायची आहे पूर्ण. मी काय करेल टेक्स्ट अलाइन. ठीक आहे. सेंटर केली मी. सेंटरला आला माझा टेक्स्ट. दिस इज माय सेकंड क्लास. ओके. आता मी राईटला केलं राईटला होऊन जाईल ती. म्हणजे एकदम इझी आहे. लाईक जसं टाईप करतोय राईट लेफ्ट तसा आपला रिझल्ट येतोय. आणि हे लक्षात नाही ठेवायचं आहे लाईक हे इथेच का आलं इथे काय नाही गेलं कारण आपल्या डीप मध्ये हा टेक्स्ट राईट. आपण त्या क्लासलाच फक्त स्टायलिंग करतोय. सो मी आता हे सेंटरच ठेवते आणि आपण आता परत ठीक आहे. हे तुम्हाला कळलंय. पोझिशन रिपीट अटॅचमेंट कलर टेक्स्ट अलाइनमेंट कळलं. न्यू काय शिकलो आपण टेक्स्ट डेकोरेशन आणि टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. हे ॲक्च्युली अनकमेंट राहू दिलं तर अजून कळलं चांगलं. इथपर्यंत कळलं टेक्स्टचं. कोणाला काही डाऊट आहे विचारू शकता किंवा मेसेजमध्ये चॅटमध्ये टाकू शकता. ओके. सो आता याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे एक अजून आहे. आता याचा ॲक्च्युली जास्त यूज नाही होत बट जस्ट तुम्हाला जर तुमची स्टायलिंग वगैरे चेक करायची असेल तर आता सपोज मी फर्स्ट याला टाकलं इथे डिस्प्ले. आपण एका इनलाईन केलं होतं. ठीक आहे. इनलाईन ब्लॉक. आता इथे दिसतंय एक नन पण असेल नन. ठीक आहे. डिस्प्ले नन केल्यावर काय होतं ऑफकोर्स काहीच नाही दिसणार.
दिसतंय तुम्हाला? पहिला आपला होता एक, आधी हे कॅन्सल करते, म्हणजे फर्स्ट जो क्लास होता आधी दाखवते मी कसा होता. ठीक आहे, हे दिसत होती बॉयची इमेज. मी डिस्प्ले नॉन टाकलं तर काय झालं, डायरेक्ट ते दिसतच नाहीये. बरोबर, म्हणजे जर तुम्हाला जर एखादा लाईक टेक्स्ट स्टायलिंग चेक करायची आणि दुसऱ्याची जस्ट तर कमेंट करण्यापेक्षा काय एक जस्ट तुम्ही करू शकता की डिस्प्ले नॉन किंवा. ठीक आहे, हे फक्त जस्ट रॅन्डम असंच होतं. तर सपोज मी अजून एक दाखवते, म्हणजे ॲक्च्युली 2 असतात, डिस्प्ले अँड विजिबिलिटी, तर त्याच्यात थोडा डिफरन्स असतो. सो आता मी याला देते डिस्प्ले नन केलं मी सपोज. ठीक आहे, तर मला काय ब्रेनची इमेज नाही दिसणार ती, राईट, डायरेक्ट थर्ड आपला दिसेल. बरोबर, आता मी यालाच दिलं विजिबिलिटी हिडन. ओके, हिडन दिली विजिबिलिटी. तर काय येईल ॲक्च्युली, म्हणजे डिस्प्लेमुळे काय होतं, डायरेक्ट ते निघूनच जातं, म्हणजे त्याची जागा दुसरा नेक्स्ट जो असेल टॅग किंवा एलिमेंट, दुसरा नेक्स्ट एलिमेंट असेल तो घेतो. आणि विजिबिलिटी नन करू तेव्हा काय होईल, तिथे स्पेस क्रिएट होईल एक ब्लँक, लाईक आपल्याला म्हणजे कळेल की इथे काहीतरी आहे बट त्याची विजिबिलिटी नन आहे. हे कळलं का डिफरन्स? डिस्प्ले नन आणि विजिबिलिटी हिडन मधला हाच डिफरन्स आहे, कळला पाहिजे. हिडन मध्ये काय होतं ॲक्च्युली, ती स्पेस तशीच राहते, ब्लँक स्पेस राहते. सो आपण इथे येऊ शकतो कमेंट मध्ये की विजिबिलिटी मध्ये काय होतं, ब्लँक स्पेस असतो. सॉरी, ह्याला मी कमेंट केलं. हे कळलं? हे लक्षात ठेवा की विजिबिलिटी मध्ये काय असणार आहे, तुमचा स्पेस क्रिएट होतो बट दिसत नाही तुम्हाला तो एलिमेंट, राईट. आणि जेव्हा तुम्ही डिस्प्ले नॉन करता तेव्हा डायरेक्ट तो नेक्स्ट जो पण एलिमेंट असेल तो त्याची डायरेक्ट पोझिशन घेऊन टाकतो. ठीक आहे, आता याच्यानंतर तुम्हाला सपोज याच्यात स्टायलिंग करायची अजून. आता सपोज मला ह्या 2 लाईन्स मधला गॅप वाढवायचा, सपोज माझी लाईनची हाईट आहे, ठीक आहे, ती वाढवायची मला. तर मी काय करेल, लाईन हाईट येत आहे, लाईन हाईट आता मी दिली सपोज 2 पिक्सेल. बघूया आपण वाढते का. ओके, खूपच कमी झाली. ओके, दिली 10, कमी झाली 20, ॲक्च्युली रॅन्डम व्हॅल्यू. ओके, 20 दिल्यावरती जास्त झाली, म्हणजे बाय डिफॉल्ट जी पण असेल. आता इन्स्पेक्ट एलिमेंट करू, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, कोणता क्लास आहे तो आपला, फर्स्ट आहे, राईट. लाईन हाईट दिली, सपोज तुम्ही लाईन हाईट काढली, दिली. ठीक आहे, हा डिफरन्स तुम्ही बघू शकता. इथे आपण लाईन हाईट दिली आहे 20 पिक्सेल. कळलं, लाईन हाईट म्हणजे काय, स्पेसिंग असते आपली. आता याच्यानंतर एक इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या सपोज फॉन्ट स्टाईल्स असतात, तुम्ही वर्ड डॉक्युमेंटमध्ये बघितलं असेल, फॉन्ट तुम्ही वेगवेगळा सिलेक्ट करता. तर आता सपोज मला याला फॉन्ट स्टाईल द्यायची आहे. ठीक आहे, सो आता मी इथे काय लिहिल, डायरेक्ट फॉन्ट आणि फॅमिली येतं. ठीक आहे, आणि हे सगळे काय त्याचे टाईप्स आहे, तर इथे आपल्याला दिसत नाहीये, राईट, कोणकोणते टाईप्स आहे वगैरे. मी असंच एक कोणता तरी सिलेक्ट केला. हे एवढे सगळे येत आहे, हे काय येत आहे मी तुम्हाला सांगते, बघू आपण. ठीक आहे, चेंज झाला आपला, राईट. बघा इथे आधी असा होता, आता असा आहे, राईट.
आपला जो पण सिलेक्ट झालेला असेल तो. आता ओके, सो आता हे एवढे सगळे नेम्स काय आहे. पहिली गोष्ट तर यालाच फक्त सिंगल कोट आहे, राईट, या बाकीच्यांना नाहीये. तर असं का होतंय, कारण हे जे सपोज फॉन्ट स्टाईलचं नेम आहे, आपल्या फॉन्ट स्टाईलचं नेम आहे हे, तर याच्यामध्ये स्पेस आहे, राईट. सो स्पेस असल्यामुळे आपल्याला काय द्यावं लागतं, सिंगल कोट, राईट. आता हे एकच नेम आहे त्याच्यामुळे आपल्याला नाही द्यावा लागला, त्याने अंडरस्टँड करून घेतलं की ओके हे फॉन्ट फॅमिलीचा नेम आहे, राईट. आता हा जिनिवा का येतोय तसा, कारण जिनिवा आपल्या लाईक जिनिवा ऍक्च्युली तो फॉन्ट असणार आहे, म्हणजे MDN रेफरन्स मध्ये जर गेला आपण, ठीक आहे, इथे तुम्हाला दिसेल सगळं फॉन्ट फॅमिली. तुम्हाला जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर आता हे असे 4-5 नेम्स काय येतात मी सांगते, कारण सपोज आता तुमची सिस्टीम आहे, राईट. तर काही काही सिस्टीम मध्ये जे फॉन्ट्स असतात ते ऑलरेडी लाईक म्हणजे काही काही सिस्टीम सपोर्ट नाही करत. सो आता ह्या ज्या फॅमिलीज आहे, सगळ्या फॉन्ट फॅमिलीज, ह्या वेगवेगळ्या फॉन्ट फॅमिलीज आहे, राईट. सो ह्या एकाच वेळेस का आल्या आहे, कारण ते ऑप्शन्स देतात. आता सपोज मी जर हे सिलेक्ट केलं, फॉन्ट फॅमिली ही सिलेक्ट केली पूर्ण, तर कदाचित ही स्टाईल अप्लाय होईल, नाहीतर ही होईल, नाहीतर ही होईल, नाहीतर ही होईल, नाहीतर ही होईल, ठीक आहे. म्हणजे हा सिक्वेन्स असतो. आता सपोज माझ्याकडे ही असेल एक फॉन्ट स्टाईल, तर ही अप्लाय होईल, नसली तर नेक्स्ट होईल, नसली तर नेक्स्ट होईल, आणि लास्टला ही जी असते ती सगळ्यात कॉमन असते. सो ते असतंच इन्स्टॉल, सो कोणती तरी तर अप्लाय होतेच, राईट. आता त्याच्या आधी आपण बघू, आता इथे तर आपल्याला काही दिसत नाही फॉन्ट स्टाईल कोणती आहे वगैरे, राईट. जेव्हा आपण फॉन्ट फॅमिली टाईप करतो तेव्हा आपल्याला एकदम दिसत नाही, राईट. जसं बर्ड मध्ये दिसतं आपल्याला, की कारण त्याची स्टाईल त्यालाच अप्लाय झालेली असते तिथे. इथे सगळे एकाच फॉर्म मध्ये. तर आपण कसं काय करणार आहे ते, त्याच्या आधी ऍक्च्युली आपल्याला गुगल फॉन्ट बघावं लागेल. त्याच्या आधी आपण काय बघणार आहे, फॉन्ट साईज, ठीक आहे. फॉन्ट साईज मध्ये काय, ऑब्विसली तुम्हाला ते पिक्सेल्सचं वगैरे द्यावं लागेल. 20 पिक्सेल साईज तुम्हाला जर जास्त कमी जास्त जी पण हवी आहे ती, ठीक आहे. साईज जास्त झाली तर मी इथे आधी होती आपली ओरिजिनल 20 पिक्सेल दिल्यामुळे ही झाली, ठीक आहे. आता सपोज मला फॉन्ट वेट द्यायचंय. वेट म्हणजे काय, त्याचं थिकनेस, राईट. म्हणजे ते किती बोल्ड दिसलं पाहिजे तेवढं द्यायचं. आता मी सपोज 10 दिलं, 10 ऍक्च्युली कमी झालं, राईट. आधी असं होतं. सपोज मी दिलं 100 पण कमी आहे. बाय डिफॉल्ट बघू आपण कोणतं आहे फॉन्ट वेट. सपोज 300 दिलं आपण, आपल्या 500 झालं फायनली. 500 ला थोडंसं दिसतंय बोल्ड, राईट. दिसतंय फॉन्ट वेट जास्त झालंय. ऍक्च्युली आपण डायरेक्ट बोल्ड करू शकतो, बट इन केस जर तुम्हाला वेट वाढवायचं असेल तर हे यूज करू शकता फॉन्ट वेट, नाहीतर डायरेक्ट बोल्ड टॅगचा यूज करू शकता HTML मध्ये, आपण बघितलेलं आधी. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, आता सपोज अजून एक याच्यात हे मी याला फॉर्मॅट करते, ठीक आहे. फॉर्मॅट केलं, ओके. सो आता आपल्याला बघायचं आहे फॉन्ट स्टाईल. फॉन्ट स्टाईल मध्ये काय येणार आहे,
ऑब्विसली तुमचा इटॅलिक ऑब्लिक वगैरे. ठीक आहे, आता मी सपोज इटॅलिक केलं तर काय होईल, थोडं स्लॅन्ट होऊन जाईल. झालं. आपण ॲक्च्युली वेट कॅन्सल करू. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? सॉरी. तर याच्यात अजून एक असतं फॉन्ट स्टाईलमध्येच ऑब्लिक. ऑब्लिकमध्ये मी सपोज लिहिलं 40. बघूया आपण ॲक्च्युली होतंय का ते. ऑब्लिक म्हणजे ॲक्च्युली काय असतं, ऑब्लिक आणि पुढे जेवढी डिग्री द्याल ना तुम्ही तेवढं ते स्लॅन्ट होतं. बट त्याचा ॲक्च्युली एवढा यूज नाही होत. मी जस्ट एक सांगितलं तुम्हाला माहित पाहिजे म्हणून. आता तुम्ही त्या फॉन्ट स्टाईलवरती जाऊन MDN रेफरन्समध्ये पण बघू शकता. बट जस्ट जनरली आपण काय करतो, इटॅलिक यूज करतो. सो ते जस्ट इटॅलिक सांगितलं मी. तर फॉन्ट ओके, फॉन्ट स्टाईलमध्ये आपण गेलो MDN रेफरन्स. तुम्हाला सगळं दिसेल. नॉर्मल, हे नॉर्मल आहे. ठीक आहे, यांचा फॉन्ट वेगळा दिला आहे, त्यांनी वेगळी स्टाईल दिली आहे. बट फॉन्ट फॅमिली वेगळी आहे त्यांची. बट फॉन्ट स्टाईल नॉर्मल आहे. सपोज इटॅलिक केल्यावर स्लॅन्ट झालं, ऑब्लिक केल्यावरती स्लॅन्टच राहील. आता इथे त्यांनी 40 डिग्री दिलंय. 40 डिग्री झाला. तर आपण करून बघू ऑब्लिक. बाय डिफॉल्ट ॲक्च्युली ओके, ऑब्लिक सपोज 60 डिग्री असं दिलं मी. ठीक आहे, याला नाही झालं अप्लाय का, नाही झालं, नसेल करत मे बी वर्क. ठीक आहे, इटॅलिकने तर होतंय. MDN रेफरन्स ओके. सपोज असं केलं आपण, इकडे पेस्ट. ऑब्लिकने अप्लाय होतं इथे, इटॅलिकच होतंय. सो इटॅलिकच, ऑब्लिकचा ॲक्च्युली एवढा यूज पण नाही आहे. मे बी नसेल सपोर्ट करत आता CSS3 मध्ये, असं काय असेल. सो हे इटॅलिकने तर होतंय स्लॅन्ट आपलं. आणि आपण फॉन्ट विड्थ कमेंट करून टाकू. ठीक आहे, फॉन्ट विड्थ कमेंट केली आहे. ओके, दिसतंय वेट गेला आपला. आता याच्यानंतर पहिले आपल्याला काय करायचं आहे, फॉन्ट स्टाईल्स बघायच्या आहेत ना. आपण काय करणार आहे, सगळ्यांनी बघा नीट व्यवस्थित, गुगल फॉन्ट्स. ठीक आहे, तर जेव्हा गुगल फॉन्ट्स येतात, क्लिक फर्स्टच साईटवरती क्लिक करायचं, तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट्स दिसतील. ठीक आहे, हे दिसत आहे, खूप सारे फॉन्ट्स आहे. जो तुम्हाला आवडेल तुम्ही तो यूज करू शकता. आता यूज कसा करायचा, आता सपोज मी घेतला आणि इथे तुम्ही ॲक्च्युली त्याची हे पण करू शकता, लाईक साईज वगैरे, डिफॉल्ट सेट. ठीक आहे, आता मी हा फॉन्ट सिलेक्ट केला होता. अरे एक मिनिट, सपोज आपण हा बघू. ठीक आहे, इथे तुम्हाला सगळे ग्राफ्स वगैरे दिसतील त्या फॉन्ट्सचे. राईट, रेग्युलर 400 आहे,
इथे तुम्ही त्याचं लाईक साईज म्हणजे इथे जी असेल ना साईज ती बाय डिफॉल्ट येणार. ठीक आहे. आता आपल्याला हे काय करायचं, हा फॉन्ट मला डाउनलोड करायचा आहे किंवा माझ्या याच्यात माझ्या फाईलमध्ये दिसला पाहिजे हा फॉन्ट, राईट. सो मी काय करेल, इथे मला ही स्टाईल दिसते रेग्युलर 400, राईट. सो मी काय करेल, सिलेक्ट दिस स्टाईल, इथे ॲरो येत होता, परत सांगते, ह्या स्टाईल समोर ॲक्च्युली रिमूव्ह आला आता. ओके. सो इथे काय येतं, फर्स्ट टाइम सिलेक्ट दिस स्टाईल येतं. ॲक्च्युली इथे एकच स्टाईल आहे. आपण जर सपोज अशा बोल्ड मधली घेतली ना तर अजून कळेल तुम्हाला. हां, आता ही स्टाईल तुम्ही बघितली, रोबोको मोनो. ठीक आहे, ही होती, ही सिलेक्ट केली मी. आता याची पण भरपूर व्हेरिएशन्स असतात. 300, थिन इटॅलिक, म्हणजे हीच स्टाईल असेल बट त्याला अजून पण स्टाईल अप्लाय केली. आता सपोज 300 ही आहे बट त्याला इटॅलिक स्टाईल दिल्यानंतर थोडा स्लॅन्ट असेल, नंतर एक्स्ट्रा लाईट म्हणजे अजून काहीतरी असेल त्याला इफेक्ट, राईट. थोडंसं बोल्ड केलंय, मे बी हे बोल्ड करत केलंय. हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट करू शकता. आता तुम्ही एवढे सगळे बघताय त्याच्या स्टाईल्समध्ये, मागच्याला फक्त एकच होतं, राईट, म्हणून तिने घेतली मी. आज सपोज मला ही घ्यायची आहे, कोणती पण घेऊ शकतो, लाईट 300 घेऊ. ठीक आहे, ही मला पाहिजे, हा फॉन्ट मला पाहिजे. तर मी काय करेल, इथे सिलेक्ट दिस स्टाईल येत आहे, बरोबर. सिलेक्ट दिस स्टाईल येत आहे, त्याच्यावरती क्लिक करेल. ॲक्च्युली मला येतं का नाही आहे, हां, इथे त्याच्यानंतर तुमचं हे ओपन होईल, राईट. हां, हे तुम्हाला दिसेल. तर इथे काय येतं आहे, लिंक. ठीक आहे, लिंक किंवा इम्पोर्ट. तर आपण काय करणार आहे, इथून लिंक पेस्ट करणार आहे आणि लिंक ऑब्विसली कुठे टाकायची असते, आपल्या हेडमध्ये, राईट. आता ॲक्च्युली हा रिड्रेस जो होता तो आपला आधीचा फॉन्ट होता, आपण रेग्युलर 400 केलेला, तो आपण रिमूव्ह करू. बट तुम्हाला असं दिसत असेल, ठीक आहे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली एकसाथ खूप सारे फॉन्ट्स करू शकतात. सो म्हणून आपल्याला इथे दिसत होतं ते. आता सपोज मी रोबोटो मोनो केलंय, ठीक आहे. सो आता मी ही लिंक काय करेल, कॉपी, बरोबर, अँड माझ्या हेडमध्ये टाकेल, माझ्या म्हणजे फाईलच्या. ठीक आहे, आली. मी फॉर्मॅट केलं, बरोबर. एकदम इझी आहे, कळलं. आणि ही लिंक काय करेल, कारण आपल्याला ऑब्विसली लिंक करायचं आहे, हे फॉन्ट आपल्या याच्यात इन्स्टॉल नाही आहे, डाउनलोडेड नाही आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, इथून फक्त कॉपी पेस्ट करायचं, एकदम इझी. आता आपण इथे लिहिलं होतं, ठीक आहे. आता ठीक आहे, आपल्याला फॉन्ट तर भेटलाय, बरोबर, पण आपल्याला फॉन्ट फॅमिली पण तर लिहावं लागेल, बरोबर. कुठे लिहिली होती आपण फॉन्ट फॅमिली, राईट, इथे लिहिली होती. अशी फॉन्ट फॅमिली पण लागेल. सो ते कुठून भेटेल आपल्याला, इथे खाली दिसतंय CSS रूल्स टू स्पेसिफाय फॅमिलीज, बरोबर. ही आपली फॅमिली, कॉपी आणि इकडे पेस्ट करायचंय. ठीक आहे, सेव्ह केलं मी. बघू आपण काय चेंज होतोय, दिसतंय. ठीक आहे, हे सगळं बाय डिफॉल्ट. आता सपोज मी फॉन्ट फॅमिली कॅन्सल केली तर आपली आधीची आली, जी होती ती. दिसतंय, कळतंय सगळ्यांना, एकदम इझी. एकदा मी परत सांगते गुगल फॉन्टचं, ठीक आहे. गुगल सर्चमध्ये टाकायचं आहे गुगल फॉन्ट्स, पहिलं जेल fonts.google.com, तिथे जायचं आहे. तुम्हाला खूप सारे दिसतील आणि ज्या आधीचं असेल ॲक्च्युली ते रिमूव्ह करू शकता तुम्ही, ठीक आहे. सो इथे खूप सारे दिसतील तुम्हाला फॉन्ट्स, पण एखादा वेगळा घेऊ कर्सिव्ह मधला. ओके, मी हा घेतला. ओके,
याचे पण भरपूर तुम्हाला दिसतील टाइप्स, बोल्डमध्ये, लाईटमध्ये, राईट. आता मला हाच घ्यायचा आहे, सो मी काय करेल, सिलेक्ट स्टाईल. ठीक आहे, सिलेक्ट स्टाईल नंतर मला ही लिंक ती भेटेल. मी काय करणार आहे, कॉपी करणार आहे. ठीक आहे, कुठे, फाईलच्या हेडमध्ये, बरोबर. आणि हे तुम्ही एवढं लक्ष नाही द्यायचं, हे काय ॲक्च्युली ते त्यांचे जनरेटेड आहे, मशीन जनरेटेड. सो डायरेक्ट कोड घ्यायचा तो, आणि फॉन्ट फॅमिली काय असणार आहे माझी, ती इथून कॉपी करायची आणि इकडे काय, पेस्ट. आता मी जो, ठीक आहे, आपण सेकंड क्लासला पॅरेग्राफ देऊ. ते सेव्ह केलं मी सपोज, आणि सेकंड क्लासचा जो पॅरेग्राफ आहे, लॉरेम 50. ठीक आहे, मला दिसतंय सेकंड, सेकंड क्लासला आपण हे केलंय ना, विजिबिलिटी हिडन केली आहे त्याची. मला ते काय करावं लागेल, कमेंट करावं लागेल, तेव्हाच तर दिसेल. सेव्ह केलं मी. हे दिसतंय तुम्हाला कर्सिव्ह मधला फॉन्ट, राईट. सपोज मला साईज वाढवायची आहे, फॉन्ट साईज मी केली लार्ज सपोज. बघू आपण काय असतं लार्ज, दिसते लार्ज. लार्जर काय असते मग, त्याच्यापेक्षा मोठी. ठीक आहे, दिसतंय, इझी एकदम. कळलं गुगल फॉन्ट्सचं. काय तुम्हाला डाऊट वगैरे? आज काय काय शिकलो आपण, फर्स्ट डेची रिव्हिजन केली, बरोबर. डिव क्लास वगैरे. नंतर आपण काय शिकलो, इमेजेसचं शिकलो परत, राईट. देन फॉन्ट स्टाईल शिकलो सगळ्या, टेक्स्ट अलाइनमेंट्स, टेक्स्ट स्टायलिंग शिकलो, राईट. याच्यात काय डाऊट आहे कोणाला? ओके, सो हाऊ टू चेंज इन टू कमेंट. कमेंट जेव्हा करायची असते ना, तर तेव्हा ॲक्च्युली अनम्यूट करून बोलत जा, म्हणजे कारण मी मेसेज चेक नाही करत, सो लगेच सांगत जाईल मी. हां, कमेंट जेव्हा करायची असते ना, तर तेव्हा काय करायचं, सिलेक्ट हा टेक्स्ट, कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश. ठीक आहे, मी इथे लिहिते कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश. कळलं चिरंजीवी? आणि हे ॲक्च्युली तुम्ही कोणत्या पण याला करू शकता, लाईक कोडमध्ये पण करू शकता. आता HTMLचं सपोज मी हे केलं, ही कमेंट केली, त्याची कमेंट स्टाईल, लाईक कमेंट्सचा सिंटॅक्स वेगळा असतो, CSSचा वेगळा असतो. बट VS कोडमध्ये तुम्हाला जर कशाला पण कमेंट करायचं असेल, सपोज कोडिंग लँग्वेजमध्ये म्हणते मी, तर तुम्हाला काय यूज करायचं, फक्त कंट्रोल आणि फॉरवर्ड स्लॅश, बस. बट असं लक्षात ठेवायचं तुम्ही आता, HTMLचा सिंटॅक्स, HTMLच्या कमेंटचा सिंटॅक्स काय, हाय, राईट. एक्सक्लामेटरी मार्क, एवढं मोठं डॅश डॅश वगैरे. आणि CSSचं काय, फक्त आपली जशी मल्टीलाईन कमेंट असते C++ मध्ये तसं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं फक्त. आणि हे तुम्हाला काल सांगितलंच होतं मी की ऑल एलिमेंटसाठी असतं. याला काय बोलतात, युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे, युनिव्हर्सल सिलेक्टर बोलतात. आणि सिलेक्टर कशाला बोलतात, हे जे आहे ते जे लिहितो ते इथे तुम्हाला येतं ओव्हर केल्यावरती, सिलेक्टर स्पेसिफिसिटी, बरोबर. हे सगळे तुमचे काय सिलेक्टर इथे येईल, सिलेक्टर स्पेसिफिसिटी. कळलं? म्हणजे हे काय 0 1 आय डोंट नो काय, बट ठीक आहे. हे लाईक एवढं हे कळलं तुम्हाला, सगळ्या एलिमेंट्सला असतं, म्हणून त्याला युनिव्हर्सल सिलेक्टर. आता हे क्लास आहे, त्याला क्लास सिलेक्टर. ठीक आहे, सेकंड क्लास ID साठी आपण बघितलं होतं, हॅश देतो आपण, बरोबर. त्याचा ॲक्च्युली एवढा यूज नाही होत. सो आज तुम्ही काय करायचं आहे,
हे जे इमेजेसचं जेवढं सांगितलं हा कोड मी तुम्हाला देणारच आहे, तुम्ही रन करून बघा तुमच्या ह्याच्यात. ऍक्च्युली डायरेक्ट असा कॉपी पेस्ट नका करू तुम्ही, असं म्हणजे याच्यात मनाने तर काही लिहायचं नाही. ऍक्च्युली CSS मध्ये सगळं तुम्ही इथे लिहिलं, बीजी जरी लिहिलं तरी तुमचा बॅकग्राऊंड कलर डायरेक्ट येत आहे, बॅकग्राऊंड इमेज. फक्त तुम्हाला माहित पाहिजे की जर मला बॅकग्राऊंडला इमेज द्यायची आहे तर माझा बॅकग्राऊंड इमेज नावाचे एक लाईक व्हॅल्यू मला देता येते, एक ॲट्रिब्यूट आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे बस. आणि हे ऍक्च्युली इतके जास्त असतात, हे सगळे यूज पण नाही करत आपण. म्हणजे जर लाईक खूपच कॉम्प्लेक्स डिझाईन वगैरे असेल तरी पण म्हणजे खूप सारे एलिमेंट्स असे आहे की यूजच नाही होत. हे जस्ट CSS खूप फास्ट आहे, बट ऍक्च्युली हे बेसिक एवढ्या गोष्टी करून पण आपण एकदम अट्रॅक्टिव्ह वेबसाईट बनवू शकतो. ठीक आहे, आपण जसं जसं शिकत जाणार आहे लास्टला आपण बनवणारच आहे वेबसाईट. जेव्हा आपलं HTML आणि फक्त CSS कम्प्लीट होईल तेव्हा आपण बनवणारच आहे. पण जस्ट एवढं कळलं आजचं. काही डाऊट असेल कोणाला सांगा. काही डाऊट आहे? आजचं एवढंच होतं ऍक्च्युली. खूप जास्त ॲट्रिब्यूट शिकवले तर ते परत मग डोक्यावरून जातील, म्हणजे कळणार नाही, असं खूप ओव्हरलोड होईल. सो आपण थोडं थोडं शिकू. कळलं सगळ्यांना आजचं? काही डाऊट आहे कोणाला? ओके. बाकीचे? अविनाश, आविष्कार, माधुरी, वैष्णवीने लेफ्ट येस केलं मॅम. वाटतं. राईट. ओके. सो काही डाऊट नसेल तर तुम्ही लेफ्ट करू शकतात. आणि बाकीच्या ज्यांनी गुगल क्लासरूमचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट नाही केलं त्यांनी करा. मी आज परत ती एक्सेल शीट अपडेट करणार आहे. ठीक आहे. सो आजसाठी एवढंच. ओके, थँक्यू. मीटिंग करू एंड? येस मॅम. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू.